नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन ऑनवरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत. आपण एक आत्ताच नवीन सिरीज चालू केलेली आहे. मोस्ट एमपी सिरीज आहे जी केची. यामध्ये तुम्हाला जे काही आपल्याला जी केवरती प्रश्न विचारले जातात, जसं की तुमचं भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, त्यानंतर इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने यावर प्रश्न विचारले जातात आणि जे प्रश्न ऑलरेडी विचारले गेलेले आहेत, अशा आय एम पी प्रश्नांची सिरीज आपण यामध्ये घेत आहोत. अगदी आपल्या परीक्षेपर्यंत आपलं 1000+ प्रश्नांचं टार्गेट असणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचे खूप सारे जी केचे प्रश्न तुम्हाला जे वारंवार विचारले गेलेले आहेत असे प्रश्न आहेत जे की आपली जी झेडपीची एक्झाम या ठिकाणी बाकी आहे मित्रांनो. तर डिसेंबर एंडिंगपर्यंत किंवा जानेवारीमध्ये आपली झेडपीची एक्झाम या ठिकाणी होऊन जाईल. त्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी वेगवेगळे घोळ तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त टार्गेट तुमचं ठेवणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून जे घोळ करणारे आहेत त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स आपल्याला या ठिकाणी पडायला हवे. बरेचसे त्यामध्ये असतात मित्रांनो, आता तुम्ही म्हणेल ते पहिलेच पाहून गेलेले असतात, पण त्यामध्ये बरेचसे कद्दू असतात की त्यांना पाहून देखील समजणार नाही. पण तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचं किंवा जास्तीत जास्त मार्कांचं टार्गेट ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की यश मिळेल. आणि आपलं टार्गेट जे असणार आहे आता जी केचं, यामध्ये आपण कंटिन्यूस सिरीज घेणार आहोत. त्यामध्ये मोस्ट आय एम पी प्रश्न तुम्हाला रेग्युलर मिळणार आहे. त्यामध्ये करंट अफेअर्स असेल आणि जी के असेल, हे सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. ऑलरेडी आपला एक पार्ट झालेला आहे, त्यासाठी तुम्ही जर तो पार्ट पाहिला नसेल तर पाहू शकता. आणि बरेच सारे व्हिडिओ आपले आरोग्य विभागासंदर्भात आपल्या चॅनलला आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसेल तर सर्व व्हिडिओ एकदा बघून घ्यायचे आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी, की सन 2018चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे. सन 2018चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. खाली काही ऑप्शन दिलेले आहेत. मी डायरेक्टली योग्य ऑप्शन घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न आणि ऑप्शन जसे जसे आठवायला हवं. इतर ऑप्शन तुम्ही एकदा बघून घ्यायचे आहे. तर सन 2018चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ऑप्शन बी बघा, मधु मंगेश कर्णिक यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. हे प्रश्न तुम्हाला ऑलरेडी विचारले गेलेले प्रश्न आहेत मित्रांनो, त्यामुळे एम पी प्रश्न आहे आणि हेच वारंवार विचारले जातात. भारतीय वायुसेनेतील MiG-21 लढाऊ विमान स्वतंत्रपणे उडवून एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान कोणी मिळवला. तर भारतीय वायुसेनेतील जे MiG-21 लढाऊ विमान आहे हे स्वतंत्रपणे उडवून एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान आपल्याला या ठिकाणी कोणी मिळवला आहे विचारलेला आहे. खाली काही ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर यापैकी बघा, योग्य ऑप्शन असेल आपला ऑप्शन सी बघा, अवनी चतुर्वेदी. अवनी चतुर्वेदी. प्रश्न 3 होईल आपला पुढील. तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मय्यम म्हणजे जनतेच्या न्यायालयाचे केंद्र या पक्षाची स्थापना कोणी केली होती. तर तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मय्यम जनतेच्या न्यायाचे केंद्र या पक्षाची स्थापना कोणी केली होती बघा. खाली काही ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी योग्य ऑप्शन कुठलं होईल आपलं. योग्य ऑप्शन होईल बघा ऑप्शन सी, कमल हसन. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4 असेल. तर अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. मागील काही प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या, आरोग्य विभागातील 28-2ची प्रश्नपत्रिका असेल, आता गट क आणि गट डच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका असेल. तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला विचारलेलं आहे, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी खेळाडू आपल्याला विचारलेला आहे, तो कोणत्या खेळाशी या ठिकाणी संदर्भात आहे. तर हे जे आहे तर हा महत्त्वाचा पार्ट आहे बघा. तर अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. तर अंजली भागवत ही खेळाडू ऑप्शन बी बघा, नेमबाजी या प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक बघा 5. 29 मार्च 2018 रोजी कोणत्या दळणवळणाच्या अत्याधुनिक उपग्रहाला प्रक्षेपित करण्यास भारतीय अवकाश संशोधन संस्था शास्त्रज्ञांना यश आले होते. कधी. 29 मार्च 2018. तर बघा या ठिकाणी काही ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी आपण योग्य ऑप्शन घेणार आहोत. तर ते कोणतं होतं बघा. तर बघा ऑप्शन ए, GSAT-6A. GSAT-6A. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 होईल आपला. प्रश्न क्रमांक 6 बघा. तर ऑस्ट्रेलियन ओपन 2018 टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले होते. ऑस्ट्रेलियन ओपन 2018चा टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले होते बघा. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 4. यापैकी योग्य ऑप्शन असेल ऑप्शन डी बघा, कॅरोलिना वोझनियाकी. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 7 बघा. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची सन 2018 सालची बैठक जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या ठिकाणी पार पडली होती. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची सन 2018 सालची बैठक जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या ठिकाणी पार पडलेली होती बघा. तर या ठिकाणी काही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन असेल आपला ऑप्शन ए बघा, दावोस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 असेल. फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTII ही संस्था
भारतातील कोणत्या शहरात आहे? तर फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोणत्या ठिकाणी आहे आपल्याला विचारलेलं आहे. बघा आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. योग्य ऑप्शन आहे बघा ऑप्शन डी, पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 9 होईल आपला. प्रश्न क्रमांक 9 घ्या बघा. 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले पहिले बघा, तर हा देखील प्रश्न विचारला जातो. तर ते आहे 19 जुलै 1969. त्यामध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर तुम्ही सर्वांनी वारंवार ऐकलेलं असेल 14 बँकेचे राष्ट्रीयकरण. ऑप्शन बी हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 10 असेल आपला. सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? या आंदोलनावरती बरेचसे बघा प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात बघा. तर चिपको आंदोलन आहे बघा, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चिपको आंदोलन. तर चिपको आंदोलन हे कोणाच्या नेतृत्वाखाली लढलं गेलं हे देखील प्रश्न विचारला जातो. तर सुंदरलाल बहुगुणा हे कोणत्या कारणासाठी लढले गेलेलं होतं बघा. प्रत्येक आंदोलन कोणत्या ना कोणत्या कारणासाठी होतं. पण चिपको आंदोलन काय आहे? चिपको ऑप्शन सी बघा, वृक्षतोड विरोधी आंदोलन. काय? वृक्षतोड विरोधी आंदोलन. पुढील प्रश्न घेऊया बघा. प्रश्न क्रमांक 11. आता हे चिपको आंदोलन तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता बघा. चिपको तर कशा संदर्भात आहे हे तुम्ही ते वटवाघूळ पाहिलेलं असेल. त्या झाडाला अशा चिपकून उलट्या लटकलेल्या असतात. तर काय आहे, एक छोटीशी ट्रिक सांगत आहे मी तुम्हाला. ज्याला पटलं त्याने लक्षात ठेवायचं, ज्याला नाही पटलं त्याने सोडून द्यायचं. तर ते झाडाला जे आहे ते असे चिपकलेल्या असतात बघा. वटवाघूळ तुम्ही पाहिलेलं असेल. तर काय आहे, झाडाला त्या चिपकलेल्या असतात. तर त्यात जर तोडलं आपण झाड तर ते पडून जातील. तर चिपको आंदोलन हे कशाशी संदर्भात आहे? तर वृक्षतोड विरोधी आंदोलन आहे. तर हे जे आहे तुम्ही आता या पद्धतीने कधीच हे आंदोलन विसरणार नाही, मला गॅरंटी आहे. असंच काहीतरी नवीन ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी लढवाव्या लागतील. नवीन का आहे ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी लढवाव्या लागतील. त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. नाही तर परीक्षेत ऐन ऑप्शन बघून आपला गोंधळ या ठिकाणी होऊन जातो. प्रश्न 11 बघा. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? आपण सर्वांनाच माहीत आहे. ऑप्शन डी बघा, डॉक्टर होमी जहांगीर भाभा. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12 असेल आपला. तर जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जयपूर फूडचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा ऑप्शन आहे आपल्याकडे. ऑप्शन बी बघा आपलं योग्य उत्तर, डॉक्टर प्रमोद सेठी. पुढील प्रश्न असेल आपला. प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? तर कोण असतात मग? जसं आपलं नेव्ही असेल, एअरफोर्स असेल आणि आर्मी असेल. तर या तिघांचे जे असतात ते ऑप्शन सी बघा, राष्ट्रपती हे काय आहे, या तिन्ही दलांचे सरसेनापती असतात. प्रश्न क्रमांक मागे हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. प्रश्न 14. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये येतात? तर धर्मस्वातंत्र्य जे असतं आपलं, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार खालीपैकी कोणत्या कलमान्वये येत असतो? तर तो आहे बघा कलम 25. ऑप्शन क्रमांक 1 आपला 25. प्रश्न क्रमांक 15 होईल आपला. राज्य पुनर्रचना आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर राज्य पुनर्रचना आयोगाचे पहिले अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. तर कोण असणार आहे मग? तर ऑप्शन बी बघा, न्यायमूर्ती फाजल अली हे काय आहे, राज्य पुनर्रचनेच्या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न 16 होईल आपला. उपराष्ट्रपतीची निवड कोणत्या कलमान्वये केली जाते? तर उपराष्ट्रपतीची निवड ही कोणत्या कलम अंदर येत असते बघा? तर कलम आहे बघा ऑप्शन बी, कलम 63. पुढील प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 17 असेल आपला. आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटक प्रामुख्याने जबाबदार असतो? तर आम्ल पर्जन्य जे असतं, आम्लयुक्त पाऊस जो असतो, यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार असतो? बघा 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर होईल बघा. तर नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे जे असतात हे आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी हे प्रामुख्याने जबाबदार घटक असतात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 होईल आपला. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते? हा देखील IMP प्रश्न आहे बघा, बऱ्याच वेळा विचारला जातो. तर फुल्स गोल्ड कशाला म्हणतात, अशा प्रकारे विचारला जाणारा प्रश्न आहे. तर फुल्स गोल्ड आपण कशाला म्हणतो? ऑप्शन डी बघा, पायराईट. तर पायराईट याला काय आहे, फुल्स गोल्ड असं म्हटलं जातं. प्रश्न होईल आपला 19 प्रश्न बघा. इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? तर इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे?
इंडोसल्फान आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल. तर हे काय आहे? ऑप्शन डी बघा, कीडनाशक या ठिकाणी आहे. तर कीडनाशक इंडोसल्फान हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. 20वा प्रश्न आहे बघा, रक्ताच्या कर्करोगाची खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? तर रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? तर रक्ताचा ब्लड कॅन्सर जर असेल तर त्याला काय म्हणतात बघा? तर त्याला म्हणतात ऑप्शन ए बघा, ल्युकेमिया. काय म्हणतात? ल्युकेमिया असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यास संबंधित नेमली गेलेली समिती कोणती आहे? तर महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी संबंधित नेमली गेलेली समिती कोणती आहे? तर ऑप्शन ए बघा, वसंतराव नाईक समिती. किंवा महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी जी आहे ती स्वीकारण्यात आली? तर वसंतराव नाईक समिती किंवा पंचायत राज समितीचा अध्यादेश काढण्यासाठी कोणती समिती आहे? वसंतराव नाईक समिती ही जी आहे हे तुम्हाला बऱ्याच वेळा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं आहे असं जर प्रश्न विचारला आपल्याला तर ते आहे बघा, राजस्थान. राजस्थान हे काय आहे? पहिलं राज्य आहे जे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्वीकारणारं. तर महाराष्ट्र कितवं आहे? मग महाराष्ट्र आहे 9वं राज्य. पुढील प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 22. गावच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतं? तर गावातील जे पिकं असतात किंवा शेतीसंबंधी जे अहवाल असतात ते खालीलपैकी कोण तयार करत असतं? तर आपण अगदी सोपा प्रश्न आहे, ऑप्शन बी बघा, तलाठी. कोण आहे? तलाठी हा करत असतो. आत्ता जो धुळे जिल्ह्यासाठी बघा पेपर झालेला आहे पोलीस भरतीसाठी तुमचा, त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. तर हे सर्व प्रश्न विचारले गेलेले प्रश्न आहे आणि विचारण्याची शक्यता दाट आहे. असेच प्रश्न आपण यामध्ये घेत आहोत. पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर पंचायत राज ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची आहे बघा? तर पंचायत राज ही मूळ संकल्पना ऑप्शन सी बघा, महात्मा गांधी यांची आहे. प्रश्न क्रमांक 24 होईल आपला. तर परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला आहे? परम 8000 हा महासंगणक खालीपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे? तर ते आहे ऑप्शन बी बघा, डॉक्टर विजय भटकर. प्रश्न क्रमांक 25 असेल. प्रश्न क्रमांक 25 असेल बघा, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणता उद्योग आहे बघा, IMP प्रश्न आहे बघा हा. तर भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर सनराईज क्षेत्र आहे बघा, ऑप्शन बी, वाहन. तर वाहन जो उद्योग आहे या क्षेत्राला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते. प्रश्न 26 होईल आपला. बी बा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर टोपण नाव तर तुम्हाला माहीत आहे, मोस्ट IMP प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न असतो. तर वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? वि वा शिरवाडकर यांना काय म्हणतात मग? ऑप्शन ए बघा, कुसुमाग्रज. प्रश्न 27 होईल आपला. प्रश्न 27, सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? तर सावरपाडा एक्सप्रेस या ठिकाणी कोणाला म्हणतात? सावरपाडा एक्सप्रेस हे जे आहे बघा, ऑप्शन सी बघा, कविता राऊत यांना म्हटलं जातं. कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस असं म्हटलं जातं कारण त्यांनी एक वेळा रौप्य पदक आणि दुसऱ्या टायमाला रौप्य आणि कांस्य पदक असे लगातार ज्या काही भारताला मान मिळवून दिलेला होता, एका पाठोपाठ एक हा मान त्यांनी मिळवून दिलेला होता, म्हणून त्यांना सावरपाडा एक्सप्रेस हे नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. पुढील प्रश्न आहे बघा, यामध्ये अजून एक प्रश्न आहे की ज्या सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आहेत, तर यांच्यासाठी आदर्श धावपटू कोण आहेत बघा? तर त्यांच्यासाठी PT उषा, ऑप्शन बी बघा. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 28 होईल आपला. राष्ट्रपती दयेचा अधिकार कलम. तर राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकाराची कलम कोणत्या कलमान्वये येत असते बघा? तर ती आहे बघा, ऑप्शन बी, कलम 72. कलम 72 ही का आहे आपली? राष्ट्रपती दयेचा अधिकार कलम येत असते, कलम 72. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 29. तर खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतं? खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवलं जातं? तर खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद ठेवतं बघा, ऑप्शन क्रमांक बी, ग्रामसेवक. पुढील प्रश्न आहे आजचा आपला शेवटचा प्रश्न. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कुठे आहे बघा? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ऑप्शन सी बघा, दिल्ली. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी बघायला मिळतं. तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचे असे 30 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये तुमचे
कंटिन्यू जी केमध्ये जेवढे पार्ट येतात ते प्रश्न आणि करंट अफेअर्सचे काही प्रश्न, अशी कंटिन्यू सिरीज आपण चालू ठेवू मित्रांनो. तुमच्याकडे वेळ आहे, अगदी थोडा अर्धा तास तरी तुम्ही 3-4 टॉपिकसाठी दिला तर तुमचे जे बरेचसे प्रश्न कवर होणार आहेत. बाकीच्यांना जे करायचं ते करू द्या, तुम्ही तुमचा अभ्यास फक्त कंटिन्यू ठेवा जर तुम्हाला खरोखर या ठिकाणी नोकरीला लागायचं असेल तर कंटिन्यूस तुमचे असे जर सिरीज राहिले, तुमच्याकडे 1-1.5 महिना वेळ आहे, त्यामध्ये तुमचे बरेचसे प्रश्न आणि बरेचसे टॉपिक्स कवर होतील. तर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.